नमस्कार मंडळी. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये मी अलका भुजबळ आपले सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आपण अशांची ओळख करून घेणार आहोत की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते राहतात. काळ बदलतो, जसं पुढे जातो तसतसं प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे वागत असतात, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने राहत असतात, पण मूल्यही जपतच असतात, मूल्यही तिथल्या तिथेच असतात. म्हणजेच न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती. मंडळी, आज आपण अशा या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्यांची ओळख करून घेणार आहोत. विभक्त कुटुंब पद्धतीपेक्षा एकत्र कुटुंब पद्धतीचे काय फायदे आहेत, नाती कशी जपायची, आपली संस्कृती कशी जपायची आणि त्याच्यातनं नवीन पिढी कशी निर्माण होते आणि त्यांच्यावर त्याचे संस्कार कसे होतात, हे आज आपण यांच्याकडे जाणून घेऊया. तर याच्यासाठी आपण आलो एका अशा व्यक्तीकडे, ते उच्च शिक्षित आहेतच, त्याच्यावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, परत त्यांच्या या पुस्तकांना काही पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. ते अशा समाजातनं आलेले आहेत की तिथे शिक्षण हा प्रकार माहितीच नव्हता, पण त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांनी सगळ्यांना कसं आपलंसं केलेलं आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा फायदा त्यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबाला, सगळ्या आपल्या समाजाला कसा दिलेला आहे, हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर याच्यासाठी आपण भेटणार आहोत श्री राजाराम जाधव यांना. नमस्कार राजारामजी. तुमच्या सर्व कुटुंबाला माझा नमस्कार. आज न्यूज स्टोरी टुडे तर्फे मी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीची आज आम्हाला तुम्ही ओळख करून देणार आहोत. आणि एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे नक्की काय, की विभक्त कुटुंब पद्धती आणि एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे त्याचे फायदे, त्याचे तोटे आज आपण तुम्हाला सगळ्यांकडनं मी जाणून घेते. तर सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम न्यूज स्टोरी टुडे तर्फे मी तुम्हाला एक छोटीशी भेट देते. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज न्यूज स्टोरी टुडेच्या माध्यमातून जाधव परिवाराची एक परिचय किंवा ओळख करून देण्यासंदर्भात जी भूमिका किंवा जो विचार समाजापुढे मांडण्यासाठी आपण आलात, ही माझ्या परिवारासाठी, जाधव परिवारासाठी आनंदाची बाब आहे. कारण की आजच्या सामाजिक जीवनामध्ये एकत्र कुटुंबापेक्षा विभक्त कुटुंब किंवा एक न्यूक्लिअर कुटुंब ही जी भूमिका आहे किंवा हा जो विचार आहे तो समाजामध्ये रुळताना दिसतो. मी स्वतः जॉईंट फॅमिलीमधून मोठे झालो आणि त्याबरोबरच न्यूज स्टोरी टुडे पोर्टल आज संपूर्ण समाजामध्येच नाही तर जवळजवळ 95 देशामध्ये त्याची प्रसिद्धी आहे. आणि ह्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलला एक ख्यातीप्राप्त आणि त्यांच्या संचालिका म्हणून आपणास जो रापा हा अतिशय गौरवपूर्ण पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल आपले आणि न्यूज स्टोरी टुडेचे मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. सुरुवातीला मला असं जाणून घ्यायचंय की तुमची शिक्षणाची पार्श्वभूमी आणि तुमची व्यावसायिक पार्श्वभूमी या सगळ्याबद्दल जर आम्हाला सांगा. नक्की सांगता येईल. मी यवतमाळ जिल्ह्यातील लाखखिंड या छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला. आईवडील निरक्षर जरी असले पण विचाराने खूप मोठे होते. आम्ही 4 भावंड, 2 बहिणी, आई वडील आणि आमच्या बहिणी असा मोठा परिवार होता. आणि अशा परिवारामध्ये मी सगळ्यात धाकटा असल्यामुळे वडिलांची खूप इच्छा होती, कारण मोठ्या भावाने त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला पण काही कारणास्तव ते पुढे शिकू शकले नाही. पण वडिलांची खूप मोठी इच्छा होती की माझ्या मुलाला किमान मॅट्रिक पर्यंत मी शिकवणार म्हणजे शिकवणार. त्यासाठी मला कितीही जरी कष्ट करायची कामं पडली तरी मी करेल.
त्याला एकदम खेडेगाव होतं. हो. आणि तुमचा समाज मला असं वाटतं बंजारा समाज. हो, बंजारा समाज. तर त्या समाजामध्ये त्यावेळेला शिक्षणाचं महत्व तेवढं नव्हतं. फार नव्हतंच. नक्कीच. त्यामुळे मी माझ्या गावातला पहिला ग्रॅज्युएट. मग तुमच्या वडिलांना खूपच इच्छा होती की माझ्या मुलांनी शिकावं, त्याच्यामुळे तुम्ही जास्त शिक्षणाकडे वळालात आणि शिक्षणाची आस झाली. करेक्ट. त्यांना माहित होतं की माझा मुलगा शिकू शकेल चांगला, हे सगळं त्यांना वाटलं, म्हणून आज त्याचा फायदा तुम्हाला झाला. खरं त्याचं कारण कसं आहे की मी लहानपणापासून वर्गातून पहिल्या दुसऱ्या नंबरने पास व्हायचो. त्यामुळे ते माझ्या वडिलांना खूप आनंद व्हायचा की माझा मुलगा पहिला नंबर आला. म्हणजे आज तुम्ही उपसचिव या पदावर, सहसचिव या पदावरून निवृत्त झाले. म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हवं की हे त्यांचा जो खरं प्रवास आहे खरोखर म्हणजे वखाणण्याजोगा आहे. त्यांचं हे जे मूल्य आहे त्याचा उपयोग एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याचा उपयोग त्यांच्या या सगळ्या पदाचा तर नक्कीच होत असेल. पण तुम्हाला तर मला असंही विचारायचंय की निवृत्त झाल्यानंतर अर्थात तुम्ही लेखन वाचन तुमचं चालू आहे, पण तुम्ही ठरवलं होतं का की एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच आपण राहायचं? कारण आजकालची पिढी तशी राहायला मागत नाही. तर तुमचं काय मत होतं त्यावेळेला? आपला प्रश्न अगदी रास्त आहे, अतिशय चांगला आहे एकत्र कुटुंब पद्धतीच्या दृष्टीने. पण मी जवळजवळ 34 वर्षे शासकीय सेवा केली आणि माझ्या निवृत्तीपूर्वी माझ्या मोठ्या मुलाचं लग्न केलं. जेव्हा संबंध झाले तेव्हा माझा मुलगा अहमदाबादला होता आणि संबंध झाले, लग्न आटोपलं. त्यांनी अहमदाबादहून त्यांनी काय केलं की मी अहमदाबादला जर राहिलो तर मी लांब राहील, माझ्या आई वडिलांपासून लांब राहील, भावंडांपासून लांब राहील. त्याच कंपनीच्या किंवा वेगळ्या कंपनीमध्ये त्यांनी अहमदाबादहून पुण्याला बदली करून घेतली. पुण्याला म्हणजे जवळ आहे, जे सकाळी निघायचं संध्याकाळी आपण घरी पोहोचू शकतो, हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला. मग याचे संबंध झाले, लग्न झालं, सुनबाई घरी आली. मुलाला सांगितलं बेटा तू पुण्याला आहेस तर ते पुण्याला तुम्ही एक रूम करून घ्या. मी स्वतः गेलो, शोधाशोध केली, त्यात सांगितलं तू तुझ्या पद्धतीने तुला कुठं कोणत्या भागात राहायचं बघ आणि तुम्ही दोघेही तिथे राहा. त्याच्या डोक्यात वेगळे विचार होते. मी पुण्याला राहिलो तरी वेगळाच राहणार, पण पुण्याच्या ऐवजी मी जर मुंबईला गेलो तर मी माझ्या परिवारासोबत राहील. हे महत्वाचे विचार म्हणजे माझ्या मुलांच्याच डोक्यात असल्यामुळे मला त्यांना वेगळं सांगायची गरज पडली नाही. दुसरी गोष्ट मोठी सून पण अशी मिळाली की त्याने जो निर्णय घेतला योग्य आहे, आपण आईबाबांचा तिने पण होकार दिला. पण त्याच दरम्यान आमच्या व्यायाच्या डोक्यात आपली मुलगी जावई आता वेगळे राहणार, पुण्याला राहणार, त्यांना पण वेगळा आनंद होता. पण या दोघांनी जो निर्णय घेतला की नाही मला बाहेर राहायचं नाही, आपण एकत्र राहू. त्यामुळे मला माझ्या मुलाचं सुनेचं कौतुक यासाठीच आहे की ते अहमदाबाद हैदराबाद टू अहमदाबाद टू पुणे आणि पुणे टू मुंबई एवढी झेप घेऊन तो, आणि आम्ही बांद्राला राहत होतो, त्याला जॉब पण बीकेसी मध्ये लागलेला. त्यामुळे मुलांच्या विचारातून आपला परिवार कसा एक राहायला पाहिजे हे मुलाच्या डोक्यात. हा जर वेगळा झाला असता दुसऱ्या पण वाटलं तर वेगळा राहायला दादा एकत्र आहे, आपल्या बरोबर आहे, आपण राहायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत कसं की तुम्ही पहिल्यापासून तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्यावेळेला राहिलात आणि मुलांनी ते सगळं बघितलेलं असल्यामुळे मुलांना असं वाटलं की आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच राहावं, हा त्यांचा विचार असल्यामुळे तुमची ही एकत्र कुटुंब पद्धती सुरू झाली. म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर ते जास्त खरं तर, कारण मुलं मोठी होतात, त्यांना वाटतं की आपण विभक्त राहावं का एकत्र राहावं, हा त्यांचा विचार त्याला असतो. पण तुमच्याकडे बघून त्यांना असं वाटायला लागले आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहावं. बरोबर की? तर मग आता तुमच्या मागे आज वहिनी आणि वहिनींनी आज एकत्र कुटुंब पद्धती त्यावेळेला पण राहिल्यात आणि आज त्या सगळं सांभाळतायत. खरं तर कौतुकच आहे तुमचं की तुम्ही आज हे सगळं एकत्र तुम्ही राहता. आज तुम्ही 3 मुलं, तुम्हाला तुमच्या 3 सुना आणि तुमची नातवंड, आज तुम्ही सगळे एका घरामध्ये राहता. तर वहिनी तुम्हाला असं काय वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे, म्हणजे आज तुम्ही एकत्र राहिल्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे कारण तुम्ही त्यावेळेला तुमची पिढी वेगळी होती, आजची पिढी खरोखर वेगळी आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, मला तर असं वाटतं एकत्र कुटुंब म्हणजे खूप चांगलं आहे. एकत्र कुटुंब म्हणजे याच्यासाठी की माझं पण खूप माहेर मोठं आहे, खूप मोठं कुटुंब आहे माझं. म्हणजे 5 भाऊ 5 बहिणी
माझं लग्न झालं तेव्हा माझ्या घरात 3 वहिनी होत्या. अच्छा. कामाचं काही एवढं हे नव्हतं. पण लग्न करून आल्यावर यांच्याकडे पण तेवढंच होतं. सगळं एकत्र कुटुंब, घराला घर लागून. त्यांच्या पण घरामध्ये खूप मुलं होते. 2-2, 3-3 मुलं होते. लहान, सगळे लहान लहान होते. तर मग त्याच्यातून आल्यावर असं वाटायला लागलं की कुटुंब तर ते बांधलेलं एक असतं. बांधलेले असल्यामुळे कसं मोठे माणसं घरामध्ये पाहिजे. सुख दुःख अडी अडचण हे येतच राहतात. आणि मोठ्या माणसांनी जर तेवढं ते सगळं सांभाळून घेतात. ते कसं लहान सुनांवरती मुलांवरती तेवढं हे नाही राहत. असं करून मग ते सगळं झालं. मुलगा पण माझ्या लग्नाला आलेला आहे. मग लग्नाला आल्यावर सुनबाई आली. पण तुम्हाला ज्याला मुलांनी एकत्र राहावं असं वाटायला लागलं की ते सगळे त्यांनी स्वतःच विचार मांडला की आपण एकत्र राहावं, हा खरोखर म्हणजे कौतुकाचा हे आहे. मुलं खूप माझे चांगले आहेत. त्यामुळे पहिली सून घरात आली तर असं थोडस मला आधार वाटलं खूप. खरं. एक तर मला मुलगी नाहीये. माझ्या मुलांनी म्हणजे बरंच सांभाळून घेतलंय मला. यांचं ऑफिस, यांचं म्हणजे VIP हे समजा. बरोबर. आणि ते शासकीय सेवेत उच्च पदावर असल्यामुळे साहजिकच आहे. त्यांचं म्हणजे ते कुठल्या वेळेत जायचं, काय करायचं हे सांगू शकत नव्हतो आम्ही. तरी गाडी होती लाल दिव्याची, पोलीस ड्रायव्हर, लहान लहान मुलं होते माझे. त्यामुळे मला एवढं ते माझ्या अंगावर यायचं. पण ते सगळं मागचं जर बघितलं तरी असं वाटायचं की नाही चला आपल्याला तर एकटंच राहावं लागतं. सासू सासरे होते सुरुवातीला, ते येऊन जाऊन राहायचे, काही दिवस राहायचे, त्यांना इथे करमायचं नाही. परत ते गावी जायचे, परत 4-6 महिने गावी राहायचे, परत येऊन जायचे. आमचे सासरे एकटे यायचे. त्यांना एक वेळा माहिती झालं ते एकटे यायचे. मग ते असं करता करता मग ती सवय झाली मला मुंबईची. मुंबई म्हणजे सुरुवातीला खूप भीती वाटायची. त्यावेळेस म्हणजे होतच भीतीसारखं. एकदम आम्ही खेड्यातून आलेलो मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे कसं भीती जास्त वाटायची. कोणी काय सांगायचं. आणि आमच्या कुटुंबातून किंवा आमच्या आजूबाजूच्या याच्यातून मी एकटी एवढ्या लांब आलेली. म्हणजे खरं बघायला गेलं तर तिकडे तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिले आणि त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने तुम्ही मुंबईला आणि इथे एकदम एकटं राहावं लागलं. त्यामुळे थोडीशी भीती वाटायची. एक तर घरकाम, स्वयंपाक ते म्हणजे जबाबदाऱ्या एवढ्या नव्हत्या. मग हळूहळू ते पण सवय झाली, करावंच लागायचं. नाही केलं तर सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर आल्या. पण तिकडे गावी कसं सगळेजण एक वेगवेगळ्या कामं सांभाळायचे. आम्हाला कसं आम्ही घरामध्ये 3 वहिनी, आई, नोकर चावकर भरपूर असल्यामुळे आम्हाला कुठलंच काम नव्हतं. आमची आई म्हणायची अगं 2 भाकरी तरी कुत्र्यासाठी टाक, पुढे जाऊन काय करशील. म्हणजे माझा नंबर आला तेव्हा, माझ्यापेक्षा 3 बहिणी मोठ्या आहेत. माझा नंबर आल्यावर मला असं सांगायचं काय ग तुझं असं चालतंय, मी नाही करणार. मग मला पण ती पण कंटाळायची. घरी सगळे लोक होते करणारे, पण ती पण कंटाळायची. कारण सतत माझ्या वडिलांच्या याच्यानी सतत आमचं रोडवरती घर असल्यामुळे कसं सतत ते कोणी ते टपकायचं. मग एकासाठी जरी चहा केला तर जेवढे बसले त्यांनी पिलंही असेल तरी सगळ्यांना यांचं म्हणजे रोजच झालं ते. त्यामुळे ती सवय पण होती आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. घरामध्ये 3 वहिन्या असल्यामुळे अजून आपल्याला सवयच नाही कामाची, सवयच नाही ना. लग्न झाल्यानंतर मग तुम्हाला जसं एकदम अचानकच सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या. फार कंटाळा यायचा सुरुवातीला. पण त्यावेळेला म्हणजे कसं होतं की सासूबाईंनी तुम्हाला सांभाळून घेतलं, तुमच्या म्हणजे यांच्या आईने सांभाळून घेतलं, त्यांनी सगळं शिकवलं. यांचं एक म्हणणं असं होतं की बघ तुला कंटाळा येतो ना, करावं. ते शो कधी बघितलं नव्हतं, त्याला पिन कुठे मारायची हे माहिती नव्हतं, हे पिन काय मारतात हे पण माहिती नव्हतं. त्यामुळे यांनी मला 1-2 वेळा सांगितलं. कारण हे असताना सकाळचं स्वयंपाक मी करून घ्यायची, म्हणजे फटाफट करायचं. आणि ते डबल त्याला काही आपल्याला करता नाही यायला पाहिजे म्हणून ते त्यावेळेस मी सगळं करून घ्यायची. यांचं एक म्हणणं होतं हे बघ तुझं तू काही कर, मी 7 छप्पनची गाडी पकडणार, मला डबा दे, अगर तू देऊ नको
पण ती सवयच नव्हती एवढं फास्ट काम करायची, कारण त्याला एकत्र तुम्ही तिथे राहायचे आणि ते एकदम एकटं राहावं लागलं. हो, तर त्याचं राहण्याचं जास्त हे झालं. काम जरी आपण केलं नाही समजा, पण लक्षामध्ये ते राहतात. आमच्याकडे सतत येणारे जाणारे, कोणासाठी काय करायचं, म्हणजे थोडंफार काम तर आपल्याला करावंच लागतं. चहा दे ग बाई, पाणी दे ग, एवढं तर जास्त होती. यांची साफसफाईची गाडी सुटायला नको. यांना आम्ही सुरुवातीला उल्हासनगरला होतो. यांच्या हातामध्ये पुस्तक असायचं, तिथे सतत लाईट पण जायची आणि स्टेशनला चालत गेल्यामुळे कसं त्यांचं म्हणजे सतत ते पुढची परीक्षा देण्यासाठी. बरोबर. त्यामुळे मग मी ते तुमची साफसफाईची गाडी, मी फक्त ते एवढं एक ऐकलं. त्याच्यापुढे त्यांचं कधीच असं ऐकलं नाही की तुम्हाला या वेळेस तुम्हाला कुठे जायचंय, काय करायचंय, फक्त तुम्ही सांगा मला एवढा वाजता निघायचंय. त्याच्या आधी त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी, म्हणजे विभक्त कुटुंबाची जी स्त्री होती ती वेगळी आणि एकत्र कुटुंबात ते विभक्त कुटुंबामध्ये आले अगदी एकट्याने. आता ज्याला मुलांनी ठरवलं की नाही आम्ही एकत्रच राहणार, त्याचा एक आनंद वेगळा, बरोबर. पण हे ज्याला मुलं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणार हे ज्याला ठरलं, त्याला तुम्ही कसं सगळ्यांना, म्हणजे कारण आज सुना बघायला गेलं तर त्यांचे विचार वेगळे, ही यांची नवीन पिढी आणि तुमची जुनी पिढी, तुमच्या सासू सासऱ्यांचं तर वेगळंच, म्हणजे त्यांची पिढी वेगळी आणि या टोटली तिसऱ्या पिढी आणि पहिली पिढी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही जाणवलं का की यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे, पण आपण कसं त्यांना तुम्ही सामावून घेतलं, हे मला विचारायचं खास. नाही, मोठी सून आली तेव्हा थोडंसं मला बरं वाटायला, चला बा काहीतरी आपल्याला थोडीशी मदत मिळाली. ते आल्यानंतर तिने सगळं केलं, नाही केलं तसं नाही, तशी ती आहे व्यवस्थित सगळं काम, म्हणजे असं वाट नाही बघायची ती. आणि मला कसं माझं त्रासाचं मला पहिल्यापासून त्रास आहे. पण त्यांनी म्हणजे मुलांना सुनेनंही असं वाटलं की आपल्या सासूबाईंनी आपल्याला छान सांभाळून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे साहजिकच त्यांनाही असं वाटायला लागलं की आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहावं. आणि मेन म्हणजे मुलांनी स्वतः ठरवलं आणि त्यांनी आपल्या बायकोला किंवा तुमच्या सुनांना सांगून ठेवलं. सुना कदाचित त्यांनाही पटलं असेल. तुला काय वाटतं की आज या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्याला तुझं लग्न झालं असेल, तू इथे आली असेल, तर तुला कसं या दोघांनी सामावून घेतलं, काय तुला असं वाटतं? माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा म्हणजे माहेरी जेव्हा मी राहते तेव्हा आई बाबा आणि मी आणि माझे 2 भावंड, आणि लग्नानंतर जेव्हा इथे आले तिथे मोठा दीर, छोटा दीर, आई बाबा हे सगळे एकत्र आम्ही राहायचो. तर नवीन जेव्हा आपण एखाद्या घरामध्ये जेव्हा जातो तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करावं लागतात, जमत नाही. मला तर मुळात स्वयंपाक जमायचाच नाही, पण हळूहळू मला खूप सवय आहे एकदम फास्ट मध्ये करायचं. कधी काम करता करता काही सांडवायचं, भीती वाटायची आता काय होणार, म्हणजे हे नेहमी गडबड राहायचं की आता आई ओरडेल का, पप्पा ओरडेल का, असे खूप प्रसंग पण झालेले आहेत. आणि या प्रसंगामध्ये आईने मला खूप मदत केलेली आहे. ते स्वयंपाक असो, भाकरी असो किंवा कोणतं छोटं मोठं काम असो. आईला शिवणकाम करायची खूप आवड आहे, तर ते मला नेहमी म्हणायचं अगं वंदना बस थोडं कर, पण मला ते बिलकुल म्हणजे त्या गोष्टी मला आवडायच्याच नाही. पण मी बघायची त्या कसं करायचं, आई हे कसं करतात, हे कसं करतात, मग त्या गोष्टी त्या मला समजून सांगायचं असतं. खूपदा असं होतं की मोबाईलमध्ये काही नवीन गोष्टी जर आल्या असतील तर आई मला विचारायच्या की वंदना हे कसं करायचं, याचं स्पेलिंग कसं आहे. तर त्यावेळेस आम्ही ते म्हणजे ते आमचं बॉन्डिंग खूप चांगलं राहायचं त्यावेळेस. म्हणजे खरोखर. आणि तुलाही त्याला वाटत असेल की ही म्हणते की ही नवीनच या घरामध्ये आलेली, त्याला तुलाही विचार आला असेल ना कधीतरी मनामध्ये की आपण विभक्त व्हावं का एकत्र मध्ये राहावं, कसं जमेल हिला, कारण ही फक्त चौघांच्या फॅमिलीमधून आलेली. आज तुम्ही सगळे अजून तुझी 2 भावंड ही निर्भय, तुला असं वाटलं होतं का काय? म्हणजे जेव्हा जसं पप्पाने सांगितलं, जेव्हा आमचं लग्न झालं मी पुण्याला होतो, पण पुण्याला असताना असं मला पुण्यालाच नाही, मी जेव्हा माझं 10वी-12वी नंतर शिक्षण बाहेर झालं, पण आम्हाला असं ऑल द टाइम असं वाटलं की एकत्र राहिलं पाहिजे. आणि सासूजण वाटत होतं की आता हे पुण्याला राहतील, पण आम्ही म्हणजे मी डिसाईड केलं होतं की फॅमिलीमध्ये राहायचं. आणि मग मी हिला सांगितलं की शिफ्ट होऊ आपण मुंबईला, आणि हिने तसं ओके पण केलं. मग लग्न झालं आणि मुंबईला आलो. आणि त्याच्यानंतर मग आई पप्पांनी ज्या पद्धतीने हिला, कारण ही नवीन आहे तर आई पप्पांनी सपोर्टिंग आहे किंवा दोन्ही भावांचा सपोर्ट आहे, आणि त्या सपोर्टमुळे
हिचं जे रेग्युलर वर्क होतं ते खूप व्यवस्थित व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे नंतर मग तसं ते आम्ही डेव्हलपमेंट होत गेला. हा, म्हणजे तुलाही आता तू लास्ट नंबर मला तुमचा 2 नंबरचा मुलगा आता काही कारणामुळे बाहेर गेला, मग तो त्याची मिसेस तुमच्या 2 नंबरची सुनबाई आणि तुमचे दोन्ही नातू तर ते आता बाहेर गेलेले आहेत. ते जरी असलं तर त्यांना सुद्धा वाटलं असेल एकत्र हवं. तू आता तू तर एकदम पूर्ण नवीन पिढी लास्ट, तर तुला कधी असं वाटलं नाही का की आपण वेगळं व्हावं, किंवा आता हिचं ऐकलंस का, ही सुद्धा त्या फॅमिलीमधून आली असेल, जॉईंट फॅमिली आहे की नाही मला कल्पना नाहीये, पण मग तुला किंवा तुमचं असं कधी त्याला लग्न ठरलं डिस्कशन झालं नाही का की अरे बापरे एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये ही समावेल का, हिला असं वाटलं नाही का की आपण कसं काय, म्हणजे तुमचा अनुभव काय? बेसिकली तसं बघायला गेलं तर लहानपणापासून ज्या शासकीय कामाद्वारे पप्पांचं वेगवेगळ्या ठिकाणी जाणं येणं व्हायचं आणि ज्या पद्धतीने पप्पांचं जे शेड्युलिंग होतं, घरी पण अचानक कोणी यायचं किंवा काय असं, तर आम्ही ते लहानपणापासून बघितलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या. ठीक आहे, तर त्यामुळे आमच्यावर असं कधी दडपण आलं नाही. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जी मजा आहे ती विभक्त राहून मजा नाहीये, कारण की एकत्र राहिल्याने ना आपण तो आनंद शेअर करू शकतो. पण वेगळं राहून फक्त तो आनंद दोघात घेऊन त्याच्यात मजा नाही ना, कारण की शेअरिंगमध्ये आठवणी असतात. आणि आम्ही आईकडचं कुटुंब म्हणा, वडिलांकडचं जर गावाचं कुटुंब बघा तर ते एवढं मोठं कुटुंब आहे की त्याची जाणीव आम्हाला लहानपणापासूनच होती. नाती म्हणा किंवा एकत्र आल्यानंतर जे सुखदुःखाचे क्षण असतील म्हणा, त्याचं जे महत्व आहे आयुष्यातलं ते वाढत गेलं. त्याच्यामुळे आम्हाला असं कधी वाटलं नाही की वेगळं राहण्यात काय पॉइंट आहे. त्याच्यामुळे आता हिचं पण जर बघितलं तर ही पण एक संयुक्त कुटुंबातूनच आलेली मुलगी आहे. बेसिकली हिचं शेतकरी कुटुंब आहे आणि तिला पण असं कधी वाटलं नाही की, तिने पण असं कधी मला म्हटलं नाही की एवढं मोठं कुटुंब आहे आणि मुंबईतले घरं तुम्हाला माहिती आहे तर आपण वेगळं राहूया का किंवा असं काही नाही. तिचंही एक मत आहे की एकत्र राहिल्याने ज्या गोष्टी आपण शेअर करू शकतो त्या वेगळं राहून नाहीये. तुला काय वाटतंय, तुझं काय मत आहे? म्हणजे इथे आल्यानंतर तुला असं दडपण नाही आलं का की बापरे एवढे सगळे जण घरात आहेत? नाही, आधीपासूनच आम्हाला पूर्ण फॅमिलीमध्ये राहायची सवय असल्यामुळे मला आधी वाटायचं, म्हणजे आई पप्पा पण सांगायची आपली जेवढी मोठी फॅमिली आहे तेवढीच तुला फॅमिली मिळाली आहे, तू ऍडजस्ट होतील का. मग तेव्हाच मी पप्पाला सांगितलं होतं की आमची फॅमिली आपली जशी मोठी आहे तशी तिथे पण मला मिळाली आहे फॅमिली. तर मला खूप आनंद आहे की एवढी मोठी फॅमिली आहे, मला माझं भाग्य आहे तिथं एवढी मोठी फॅमिली मिळाली आहे. मग तुमचं आता लग्नानंतर कसं, म्हणजे तुमचं शिक्षण किंवा तुम्हाला नोकरी करायची आहे तर त्याच्यामध्ये या दोघांचा सहभाग कसा तुम्हाला मिळाला? कारण आज त्यांनी तुम्हाला सामावून घेतलं, तुम्ही त्यांना सामावून घेतलं, त्याच्यामुळे आज ही तुम्ही अगदी गुण्यागोविंदाने राहताय. तर तुमचा असा काय अनुभव आहे की तुम्हाला किती फायदा झाला त्या गोष्टीचा? लग्न झाल्यानंतर मला खूप इच्छा होती की बीएड करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आईवडिलांसमोर माझं हे मत मांडलं की मला बीएड करायचंय. तर त्यांनी मला हो बोलले, तू कर. त्यासाठी मी बीएडची एंट्रन्स दिली. मग ते एंट्रन्स देताना अभ्यास कसा करायचा त्यांनी त्या बाबतीत मला मार्गदर्शन केलं. मी बीएड पास झाले. नंतर मला पुढे शिकायची इच्छा होती, म्हणजे नंतर मी एमएससी केलं, त्यासाठी सुद्धा त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि आता मी एका शाळेमध्ये कार्यरत आहे, तिथे मी एक सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते. तिथे मी सायन्स सब्जेक्ट शिकवते. तर जेव्हा मी तिथे शिकवायला जायचे तर तेव्हा मला पप्पांनी मला सांगितलेलं, जेव्हा तू शिकवते तेव्हा त्यावेळेस पाठाचं टाचन कसं काढायचं, कसं उभं राहायचं, ऍज अ शिक्षिका म्हणून तू कशी आहेस हे तू, म्हणजे त्या बाबतीत त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. ते तर शिक्षक होते, त्यामुळे त्यांनी मला सगळं सांगितलं. नंतर जेव्हा मी शाळेमध्ये रुजू झाले तर सगळ्यात पहिल्यांदा की माझं मॉर्निंगचं शेड्यूल असायचं. तर त्या मॉर्निंगच्या शेड्यूलमध्ये सगळं काम आईचे मला सगळ्यात पहिल्यांदा मदत खूप झाली. म्हणजे सकाळी काम करताना आई बोलायची की हा तू मी चपाती करते तू भाजी कर. तर यावेळेस कामाची विभागणी चांगल्या प्रकारे झाली, त्यामुळे माझं काम जे आहे ते वेळेवर व्हायचं आणि मी माझ्या कामाला चालले जायचे. पण जेव्हा मी रिटर्न यायचे तर मला असं कधी झालं नाही की माझ्यासाठी कोणतं काम राहिलं असं, तर ती आई पटकन ते करून ठेवून द्यायचे. तिला नेहमी वाटायचं की हा आई
थकून येते. हा, तर मग त्यावेळेस त्या सगळं करून ठेवायचं. तर अशा प्रकारे माझं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये जे करिअर ग्रोथ आहे ते या दोघांनी मला खूप सल्ला दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या अनुभव त्यांनी मला नेहमी दिले. म्हणजे आज तुम्ही दोघांनी यांना समजून घेतलं, त्याच्यामुळे त्यांचं करिअर घडलं. तर तसंच म्हणजे मला असं तुमच्या घरामध्ये कधी कधी कसं होतं की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काही वेळेला वाद होतात, विचारांची मतांतर होतच असतात. मग ते सगळं तुम्ही कसं करता, काय सांगा? खरं म्हणजे ज्या घरामध्ये एक मत आहे, बाहेर पत आहे आणि शेतामध्ये खत आहे, शेतामध्ये चांगलं खत आहे, पीक जोमदारपणे, गावात पत आहे म्हणजे तुमचं क्रेडिट आहे. क्रेडिट म्हणजे काय? आई वडील, मोठे भावंड आणि मुलं, हे क्रेडिटची स्थानं आहेत. ज्या घरामध्ये एकमत आहे, समोरच्याला वाटतं की अरे आपण काही जरी केलं तर यांच्यामध्ये एकमत आहे, निर्णय घेताना एकमेकांना विचारून घेतात, पुढे काय करायचं आहे हा सल्ला मसलत एकमेकांशी करतात. यांचं एकमत आहे तर त्याच्यामध्ये दुमत होणार नाही, कारण ते एकत्र आहे. तसं की हे आपल्या हाताचे बोट, पाचही बोट वेगळे असले त्याला ताकद मिळत नाही, पण हेच बोट एकत्र आले बरोबर तर आपल्याला शक्ती मिळते, ताकद मिळते आणि कोणाला ठोसा मारू शकतो. असं हा जो प्रकार आहे परिवारामध्ये, हा एकत्र राहण्याचा फायदा आहे. हे पाचही बोट एकत्र आले तर ठोसा मारू शकतात. परिवारामध्ये सुद्धा सगळे सदस्य, भाऊ असतील, पुतणे असतील, मुलं असतील, तर यांच्यामध्ये एकोपा असेल, संवाद असेल, विचारांची देवाणघेवाण होत असेल, मला वाटतं असे कुटुंब हे भाग्यवान समजायला पाहिजे. समाजामध्ये अशा एकत्रित कुटुंबाला आज जे स्थान गौणसार मिळतंय, मला वाटतं की एकत्रित कुटुंबामध्ये जेवढी शक्ती आहे पण तेवढी विभक्त कुटुंबामध्ये किंवा न्यूक्लिअर कुटुंबामध्ये नाही. कारण हा हे समजू शकतो की एका सुशिक्षित परिवारातला मुलगा तो उच्च शिक्षणामुळे, सुनबाईच्या उच्च शिक्षणामुळे त्यांना आपल्या गावाच्या बाहेर, म्हणजे आता मुंबईला राहतो, तर मुंबईच्या बाहेर त्याला नोकरीसाठी जावं लागलं. म्हणजे त्याच्या कंपनीचं ऑफिस जर अहमदाबादला असेल किंवा दिल्लीला असेल तर निश्चित त्यांना तिथे जावं लागेल. पण मुलांनी आणि सुनेने जर तो पर्याय काढला की हेच का आपल्या कंपनीचं मुंबईमध्ये असेल तर कंपनीला सांगू आपण की दिल्लीला पाठवण्याची आम्हाला इथेच ठेवा, एकत्र राहायला. कारण की आपण दिल्लीला गेल्यामुळे आपलं कुटुंब विभक्त आहे, त्यापेक्षा मुंबईमध्ये राहू ते करता येईल. हे जे नियोजन आहे ज्या मुलांच्या सुनेच्या डोक्यात असतं ते आपल्या कुटुंबाला कधीही दुभंगू देत नाही. हाच विचार माझ्या कुटुंबामध्ये झालेला आहे. माझे मुलं हा तर पूर्ण जग फिरून आला, मोठा दुसऱ्या नंबरचा मुलगा पण त्याला कुठे बाहेर ऑफर होती पण तो म्हणाला नाही दादा इथं आहे म्हणजे मी इथं जायचं. अशा प्रकारे माझ्या दोन्ही मोठ्या मुलांच्या निर्णयामुळे आणि दोन्ही सुना सुद्धा सुसंगत स्वभावाच्या असल्यामुळे कुटुंब विभक्त होण्यापासून थांबलेलं. तुमच्या मला ऍड करेन म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की सध्या म्हणजे माझ्या अगोदरचीच कंपनी, ठीक आहे, तर त्यांनी, मी मुंबईत ऑफिसमध्ये काम करत होतो, पण त्यांनी मला म्हणजे आम्ही 1-2 जणांना सांगितलं की अहमदाबादला शिफ्ट व्हा, कारण हेड ऑफिस अहमदाबादमध्ये. मग अशा वेळेस काय करायचं, तर मी लिटरली एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं व्हॅल्यू वेगळं असल्यामुळे, आणि आम्हाला मुलगा आहे छोटा, तर त्यांना पण ते त्याचं महत्व आहे. मुलं ते शिकतात आम्हाला बघून, आणि त्याच्यामुळे मी लिटरली रिझाईन केली ती कंपनी. हो, म्हणजे एकत्र राहण्यासाठी, आणि त्याचा एक इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळे मी ती रिझाईन करून मी दुसरी कंपनी, कारण आज एक्सपिरियन्स असल्यामुळे खूप साऱ्या कंपन्या त्यांना ऑफर इमिजिएट मिळतात, तर मी ती रिझाईन केली. कारण
इथून मी अहमदाबादला जाणं म्हणजे पुन्हा फॅमिलीपासून दूर होणं. ठीक आहे, म्हणून मी ते असं आम्हाला 2 जण म्हणजे माझ्यासोबत पण माझे कलिग आहेत ते पण एकत्र कुटुंबवाले आहेत. त्याच्यामुळे आम्ही रिझाईन केलं आणि पुन्हा नवीन जी कंपनी मुंबईतच आहे ते आम्ही जॉईन केलं. म्हणजे कारण त्याचं एक इम्पॉर्टन्स आहे, त्याची एक व्हॅल्यू आहे. लहान मुलांना पण त्याचे म्हणजे आमच्या जी मुलं आहेत, आमची 3री पिढी, तर त्यांना पण हे शिकतात आणि त्याच्यामुळे आम्ही हे डिसिजन घेतले. पण ज्यावेळेला आता तू असा डिसिजन घेतला की नाही मी अहमदाबादच्या कंपनीला रिझाईन करणार, मुंबईचं जॉईन करणार आहे, त्याला पहिला डिसिजन तुम्ही एकत्र बसून घेतला असेल. कारण तिघांचे वेगवेगळे विचार असतात. अर्थात तू बायकोचाही पहिला विचार घेतला असेल, त्यानेही डिस्कस केलं असेल आणि त्याच्यानंतर तुमचं असं डिस्कशन होत असेल. तर हे जे यांची मूल्य आहेत किंवा यांचे जे विचार आहेत, अर्थात ही पिढी जुनी पिढी आहे, तर यांच्या पिढीचे विचार वेगळेच आहेत. त्यांचा अनुभव वेगळा आहे, पण तो त्यांच्या वेळेचा अनुभव आहे. आताचा अनुभव फार वेगळा आहे, कारण आताची पिढीच वेगळी आहे, आताचं कामही वेगळं आहे. तर तुला असं वाटतं का किंवा तुलाही असं वाटतं का की यांचे विचार घेऊन आपण पुढे जायला हवं, काय म्हणायचं काय दोघांना? बेसिकली आता नोकरीच्या निमित्ताने जेव्हा बाहेर जाणं होतं, घर सोडायचंय, लांब राहायचंय, अशा वेळेला आम्ही एकमेकांचा सल्ला नाही घेत. कारण की आमचं ठरलंय की वेगळं राहण्यात काही पॉईंट नाही आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही जनरली डिस्कसच नाही करत. आमचं डिस्कशन कसं असतं की समजा एखादा विषय असेल, मग कोणताही असो, मला समजा कुठे जायचं असेल किंवा काही घ्यायचं असेल, एखादी गोष्ट असेल किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट असेल, मग आम्ही एकमेकांचं मत घेतो की हे सेक्टर आहे, ह्या सेक्टरमध्ये मला काम करायचं आहे, नवीन संधी जर मिळत असेल तर करायला पुरेल की नाही पुरेल. ठीक आहे, मग दादाचा अनुभव वर्ल्ड वाईड आहे, त्याच्यामुळे त्याचा अनुभव, वहिनींचा अनुभव, आई वडिलांचा अनुभव, ह्या सगळ्यांचा अनुभव आणि मग आमचे स्वतःचे विचार की करायला पाहिजे की नाही पाहिजे. मग अशा वेळेला मग जे पॉझिटिव्ह आहे की त्या संधीचा आपल्याला कितपत उपयोग पडेल आपल्या करिअरमध्ये, मग त्या पद्धतीने आम्ही तो डिसिजन घेतो. आता त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझा जो 2ऱ्या नंबरचा भाऊ आहे तो मितच आहे, तो काही जास्त बोलत नाही. तसं डिस्कशन म्हणजे मोजकं बोलणं आहे आणि त्याच्यावर निर्णय. पण त्याला त्याच्या आयुष्यात काहीही करायचं असेल तर तो माझा सल्ल्याशिवाय घेतल्याशिवाय काम नाही करत. हा, आणि मेन म्हणजे ना, जे मी सांगेन भले त्याच्या मनात काही असो, जे मी सांगेन तो त्याला अनुसरून ते करतो. म्हणजे आमचं असं असतं, म्हणजे असं नाही की मी छोटा तर माझं कोणी ऐकत नाही किंवा माझं मत घेत नाही, असं नाहीये. कारण की तसं दादाचं पण आहे, वहिनींचं पण आहे की नाही मी असलो पाहिजे, मी असलो की मग त्यांना एक मजा येते म्हणा. आमच्या घरातला तो एक शेंडेफळ आहे, कारण तो लाडोबा आहे तुझा, तशी ती लाडाची सून असेलच नक्की. पण आमचं कसं झालंय सांगायचं मुद्दा म्हणजे थोडंसं हे नाहीये, म्हणजे आमचे गुण वेगळे वेगळे आहेत. मी जेवढं ऍक्टिव्ह आहे किंवा मी जेवढं स्वभाव वेगळा, असं वाटतं कधी कधी मी गंमत मस्करीमध्ये असं बोलून टाकतो की नाही, मोठाचा विषय नाही, आमच्या जोड्या चुकीच्या बनवल्या. दादा तेवढा ऍक्टिव्ह नाही पण ही ऍक्टिव्ह आहे, माझा भाऊ ऍक्टिव्ह नाही पण माझी 2nd नंबर वहिनी ऍक्टिव्ह आहे, मी ऍक्टिव्ह आहे पण हिचं थोडंसं बॅकफुटला असतं. थोडं मी आमचं मस्करीत चालू राहते की मला याच्यानं असं विचारायचंय की अर्थात तुम्ही तिघी सगळं घर सांभाळत असाल आणि आता सासूबाईंना नक्कीच आराम असेल घराच्या कामाबद्दल किंवा काय, तर मग तिघी कसं ते म्हणजे काम निवडतात काय? म्हणजे आता मगाशी हिने जसं सांगितलं की मला फास्ट काम करायची सवय, तर मग तसं कसं होतं? म्हणजे तुमच्या एखादं कामं एकत्र कसं करतात काय? आता तसं बघायला गेलं ना तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो, आता मी एकत्र जरी असलो तर आईंना खूप वर्षापासून माझ्या जन्मापासूनच कमरेचा आणि हाडाचा त्रास आहे, त्याच्यामुळे तिला जास्त काम जमत नाही. मग जेव्हा बहिणी आली तेव्हा आम्हाला तिघांना खुशी झाली की आईला तर आराम करायला मिळेल, आणि तसं झालं. पण आईची निम्म्यापेक्षा जास्त कामं बहिणीने सांभाळली. पण मग नंतर तिचं बाहेरचं काम वाढलं, मग त्या दरम्यान भाऊचं लग्न झालं, पण ती पण वर्किंग असल्यामुळे मग असं झालं कामाची विभागणी अशी झाली की थोडं काम हिने करावं, लाईक चपाती असेल, भाजी असेल, आणि बाकीच्या गोष्टी तिने कराव्या. पण त्याच्यातून पण दोन्ही वर्किंग असते आणि कोरोनाच्या आधीच्या गोष्टी असल्यामुळे बाहेर जाणं भागच होतं, वर्क फ्रॉम होम कॉन्सेप्ट नव्हताच. मग त्याच्यामुळे आईचं थोडंसं काम अजून हलकं झालं. मग आई फक्त इन्स्ट्रक्शनचीच भूमिका निभवायची. मक असं झालं की त्याच्यानंतर काही वर्षानंतर मग माझं लग्न झालं. मग ह्या दोघी वर्किंग असल्यामुळे मग आईचं तर टेन्शन 100% कमी झालं. फक्त एवढंच झालं की आईला काय गोष्टी आवडतात, कारण की आईच्या काही गोष्टी अशा आहेत की आईला शिस्त लागते,
वेळेवर सगळ्या गोष्टी होणं, टाइम मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे. आणि जी गोष्ट आपण करतोय ती पद्धतशीरपणे झालीच पाहिजे. म्हणजे असं नाही करतोय म्हणून करतोय, करायचंय म्हणून करतोय असं नाही. त्याच्यामुळे ते तिला जमत नाही. आणि ह्या गोष्टी मी हिला आधीच सांगून ठेवल्या होत्या की आईचा स्वभाव असा आहे, तिला शिस्त लागते, वेळेवर लागतं आणि पद्धतशीर लागतं. मग त्याच्यामुळे हिने भीतीने का असे ना त्या गोष्टी ती पण कशी तिच्या घरातलं सगळ्यात शेवटचं शेंडे फळच आहे. त्याच्यामुळे तिच्यावर कधी अशी जबाबदारी नाही पडली. ही मोठी होती, तिच्यावर जबाबदारी होती, पण हिचं शिक्षण आणि नोकरीसाठी कल असल्यामुळे तिला तेवढं हे नाही. पण मग हिने सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्यामुळे आता आईकडे एवढा वेळ असतो की तिची जी रिकव्हरी आहे त्या दुखण्यापासून, म्हणजे असं बघायला आम्ही खूप गोष्टी बघितलेल्या आहेत लहानपणापासून. आणि आम्हाला बहीण नाहीये, तिला मुलीचा आधार नाहीये, पण मुलीची कमतरता मी तिला कधी भासू नाही दिली. कारण की तेव्हा पण आम्ही भरपूर केलं, खूप म्हणजे तेव्हा आम्ही तिघांनी पण कामं वाटून घेतलेली, खरं सांगायचं गेलं तर. पण कसं आहे, कालांतराने सगळ्या गोष्टी होत असतात. आणि आमच्या वहिनीने म्हणा, माझ्या मिसेसने म्हणा, या सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. त्याच्यामुळे तिला तो एक आधार मिळाला आणि त्याच्यात मन समाधान आहे. म्हणजे एकत्र कुटुंब राहिल्यामुळे जे ऍडव्हान्टेज आहेत ते मी सांगतो. कारण की प्रत्येकाची मतं वेगळी असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कोणी दिलखुश राहणार आहे, कोणी एकदम म्हणजे मन चोरून घेणार आहे. आमच्या भाग्याने म्हणा किंवा आईवडिलांच्या पुण्याने म्हणा, आम्हाला जे जीवनसाथी मिळाले ते घर जोडणारे मिळाले, तोडणारे नाही मिळाले. त्याच्यामुळे आम्हाला वेगळे एफर्ट्स टाकायची गरज नाही पडली. म्हणजे थोडक्यात असं म्हणाले, कारण ही मगाशी म्हणाले की मला फास्ट काम करायची सवय, म्हणजे हिला आपण बुलेट ट्रेन म्हणायला. आणि सेकंड नंबर बद्दल काय म्हणतील? तिचं काम असं आहे की ती मल्टीटास्किंग आहे. त्याच्यामुळे तिचं स्वयंपाकाकडे कल कमी आहे. म्हणून आम्ही तिला तिच्या कामाच्या हिशोबाने तिला जे काम दिलंय त्याच्यामध्ये ती पद्धतशीर आहे. त्याच्यामुळे तिला मेल एक्सप्रेस म्हणायला हरकत नाही. कारण की दोघी वर्किंग आहेत. आता माझ्या मिसेस बद्दल सांगायचं म्हटलं तर ती हाऊस वाईफ म्हणायला हरकत नाहीये, बट हाऊस वाईफवर जास्त जबाबदाऱ्या असतात, रादर वर्किंग वुमेन. त्याच्यामुळे हिच्याकडे टार्गेट बेस्ड काम नाहीये की मला इतके वाजता पोहोचायचंय आणि हे काम करायचंय. तिच्याकडे पूर्ण वेळ असल्यामुळे ती एक सेमी फास्ट एक्सप्रेसच्या हिशोबाने कामं करते. कामं पद्धतशीर आणि चांगली असतात, म्हणजे त्याच्यात गोड काढता येत नाही आपल्याला. आणि मुळात म्हणजे तिला आहे ना फक्त स्वयंपाकच आहे असं नाही, तिला शिवणकामाची आवड आहे, तिला ब्युटी पार्लरिंगचा आवड आहे. आणि आई पप्पांचं नेहमीच तिला असं म्हणणं असतं की त्या दोघी जणी बाहेर काम करतात, त्याच्यामुळे त्यांना जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि तू घर काम करते म्हणून तुला कमी इम्पॉर्टन्स आहे असं नाहीये. तिघींना इक्वल इम्पॉर्टन्स आहे, महत्व आहे. आणि आई पप्पांनी हिला नेहमी सांगितले की त्या बाहेर जाता जाऊ दे, त्या बांधलेल्या आहेत, पण तू मोकळी आहेस त्याच्यामुळे तू तुझे छंद जोपास. तुला शिवणकाम करायचंय बिलकुल कर. त्याच्यामुळे तिच्या ओळखी वाढल्या, तिचं काम लोकांपर्यंत पोहोचलं. त्याच्यामुळे आमच्या बिल्डिंग मधले लोक तरी सहसा बाहेर नाही जात. आणि पार्लरची आवड असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून ती बाहेर पण 2 तासासाठी का होईना जाते. म्हणजे कसं की तिला पण एक मोकळं श्वास घेता येईल आणि तिच्यासाठी तिचं आयुष्य तिला जगता येईल. पार्लरमध्ये केल्यामुळे इथे कुठलंही फंक्शन असलं तेव्हा पण तिच्या छंदाचा उपयोग करता येतो असं आहे. आता ह्या एकत्र कुटुंब पद्धतीचा एक काय म्हणतात डिसएडव्हान्टेज आहे की आम्हाला 3 गाड्या बाहेर काढाव्या लागतात. एका गाडीतून आमचं होत नाही असं आहे. त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे ना सगळ्यात मोठी अडचण माझी होती. फंक्शनला जायचं म्हटल्यावर हे नटून चटून येतात. 100-150च्या वर फोटो काढल्याशिवाय यांचं समाधान होत नाही. त्याच्यामुळे कुठले कार्यक्रम असला आणि मी जर तिथे नसलो तर यांचा कार्यक्रम 100% सक्सेसफुल होतच नाही. तुझी किती गरज आहे. एखाद्या वेळेस तो नसला की आम्हाला वाटते की हा तो असायला पाहिजे होता. हे नसले तरी चालेल, त्यांचे घरचे नसले तरी चालेल, पण हा पाहिजे. कारण हा असतो तो फोटो प्लस गाडी ड्रायव्हिंग. आम्ही पण ड्राईव्ह करतो, पण तो जेवढा एक्सपर्ट आहे ह्या सगळ्या कामांमध्ये तर त्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. भले तो छोटा आहे तरी त्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. माझं इम्पॉर्टन्स इथे संपत नाही. कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले आणि मी जर कुठे नसलो तर ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांनी केलेलं असेल ते सुद्धा पहिले मला विचारतात, अरे बंटी नाही आला कुठे काय. म्हणजे कसं नाही की स्वभाव एक अशी हे आहे ना की त्याने काय होतं ना की तो व्यक्ती तिथे असलं म्हणजे कार्यक्रमाला एक
वेगळा आनंद, वेगळा शोभा किंवा एक रंग येतो असं. म्हणजे हा मी माझा अनुभव थोडी स्तुती पण करायला पाहिजे. तेच मला म्हणून विचारायचं. आता तुमचा असा काही भिशीचा ग्रुप असेल म्हणा किंवा काय, तर त्याला असं भिशीमध्ये काही जण म्हणत असतील ना की हा तुमच्या काय बाबा 3-3 नंबर्स आहेत, किंवा तुम्ही ते नंबर कोणा एकाला भिशी लागली तर दुसरं आईने तिचंच नाव टाकलेलं आहे, किंवा असं काही होतं का? भिशीमध्ये असतं जनरली, इतर बायका खूप बोलतात त्यामध्ये. असा एक प्रसंग झालेला आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये कनाडे काकू आहेत, त्याने मी असं थोड्या कॉमेडी आहेत, खूप साऱ्या मस्करी करतात आणि त्या आईच्या मैत्रिणी पण आहेत. तर आमच्या तिघींची भिशी आहेत, आई दीपाली आणि माझी, पण आई आणि दीपालीची कंबाईन आहे. हा, तर एकदा असंच आमचं बोलणं झालेलं, आम्ही जेवायला बसलेलो आणि त्यांनी सहज गप्पा करता मस्करीमध्ये बोलला की काय ग वंदना, तुझी भिशी आणि दीपालीची भिशी दोघींची एकत्र आणि तुझी वेगळी का? म्हटलं आईची एकच भिशी आहे, फक्त नाव दोघींचे त्यांनी टाकलेले आहे. म्हणजे असं होतं जेव्हा आपण बाहेर जातो आणि जेव्हा 3 गोष्टी जेव्हा आपल्याला वेगळं त्यांना दिसतं, पण ते तसं नाही. आज आमच्या घरामध्ये असं आहे की तिघी आम्ही एकत्रच आहोत. काही पण डिसिजन घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा माझा विचार त्या दोघी घेतात. काही कोणती पण गोष्ट करायची असेल, आता हिला स्वयंपाक म्हणजे हिला चपाती खूप छान बनवते, तर मी म्हणते की हा तू छान बनवते ना, मग तू ते कर. मग ती उत्तमरित्या ती करते. तिला मोठीला चायनीज वगैरे बनायला आवडतं, मग ती छान करते. मला भाजी बनवायला खूप छान करते. तर मग आम्ही असं तिघीमध्ये ते आमची बॉन्डिंग असते. मग आम्ही कुठे पण बाहेर जायचं असेल तर आम्ही ठरवतो की साडी घालायची की ड्रेस घालायचा. मग तरी आमचं ट्रेनिंग जमतं. मग बाहेर आपण जेव्हा जातो तर मग आपल्याला बाहेर काहीतरी म्हणजे काहीतरी बनवून जावं लागेल. तर मग ही बोलते की मला ताई तू चपाती कर, मी भाजी बनवते. मग यामुळे काय होतं की आमची कामाची विभागणी होते. मग आम्ही ते काम पण इझी होतं. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हा प्रकार होतो खरं तर, की तू हे काम कर, मी हे काम करते. हे जनरली विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये काय होतं की सगळे एकटीलाच करावं लागतं. मग तिचं कधी कधी तिला आठवतं नाही जर आता मला कोणी असतं सोबतीला तर मग तिने हे केलं असतं. म्हणजे ते याच्यासाठीच म्हणजे मला हेच म्हणायचं की इव्हन आम्ही कधी बाहेर जरी गेलो, आईसोबत समजा दीपाली असेल किंवा प्रिया असेल तर नक्की त्यांना विचारतात ती मोठी कुठे आहे, किंवा मी असेल आणि मला पण विचारतात. तर म्हणजे एकंदरीत काय आहे की आमचं सगळ्या लोकांना सोबतच निघतं, कुठे गेलं तरी सोबतच असतो आम्ही सगळे. त्यामुळे दोघी तिघीतून एक नसेल तर ती नाही आली. पण याच्या मागचं कारण खरं बोलायला तर हे दोघं आहेत. आज आई बाबामुळेच आम्ही सगळे एकत्र आहोत, त्याने तुम्हाला हे करून घेतलं. आणि याचं एक बेनिफिट सांगतो की जे आई पप्पांनी जोपासलं की त्यांचे जे विचार होते की त्यांचे विचार होते पण ते आम्ही फॉलो केले. ठीक आहे, म्हणजे आम्ही एकत्र आलो आणि हे आमचे हे विचार मुलं बघत आहेत, त्यांचे नातवंड बघत आहेत आणि डेफिनेटली की ते फॉलो करणार. कारण इव्हन आता ते छोटे आहेत पण इव्हन आम्ही जेव्हा कुठे बाहेर जातो तर ते दिवसातून 2 वेळा का होईना की आई पप्पांची आठवण काढतात. कारण त्यांना त्यांचं इम्पॉर्टन्स माहिती आहे. अगदी रात्री 10 वाजता 11 जरी वाजले तरी सांगतात की दादा दादीकडे जाऊ असं. म्हणजे कुठेतरी डिस्टन्स लागतो कुठल्याही वेळेस. आणि तुम्हाला असं काय वाटतं की सगळ्या नातवांचं जे सुख किंवा त्यांचे जे बाललीला आहेत त्या सगळ्या या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्यांच्या समोर बघायला मिळतात. जर विभक्त असले तर नॅचरली काय होतं की तो तिकडे आहे, काय करतो, त्याने खाल्लं असेल का, की असा काही एकदा प्रसंग पण काही कधी होत असेल ना की तो रडतोय किंवा तो हट्ट करतोय, मग त्याला तुम्ही समजावून सांगता, असं काही कधी? एक प्रसंग मी सांगतो तुम्हाला. म्हणजे आता जे तुम्ही विषय काढला, ठीक आहे, आता दादा ऑफिसला आहे, वहिनी एकटी घरी होती, माझं तर लग्नच झालं नव्हतं आणि मोठा भाऊ जो 2 नंबरचा आहे हे दोघं ऑफिसला होते. मी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जिम करत होतो. घरी आलो, घर म्हणजे आई वडील गावी होते. वहिनीचा जो मुलगा आहे तो थोडा खट्याळ आहे. जेव्हा तो चालायला शिकला तर त्याला माहिती नव्हतं की काय चांगलं आहे काय नाही आहे. त्याला भूक लागली असेल, किचनमध्ये जाऊन तो ओट्यावर चढायचा प्रयत्न, त्याला माहिती नाही त्या भांड्यात काय आहे आणि त्याचा धक्का लागून ती गरम रस्त्याची जी भाजी ती त्याच्या पायावर सांडली. आणि मुळात म्हणजे तो त्यावेळेला त्याने पॅन्ट वगैरे घातलेलं नव्हतं, त्याच्यामध्ये जास्त भाजलं. आणि बस मी दरवाजातच होतो आणि हिला घरी एकटी असल्यामुळे हिला कळलं नाही काय झालं, घाबरली ती. 1.5 वर्षाच्या मुलाच्या पायावर गरम रस्त्याची भाजी सांडली, पूर्ण साग म्हणजे मांडीचं पूर्ण स्किन निघाली. मी पोहोचलो आणि ही बोलली काय करायचं, दादा मला ओरडेल, आई पप्पा लग्नाच्या निमित्ताने गावी गेले, दादा भाऊ नाहीये, काय करायचं. मी क्षणाचाही विचार न करता त्या बाळाला उचललं आणि थेट
हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण की तेव्हा उलव्यात काहीच नव्हतं, तेव्हा हॉस्पिटल फार कामही कमी होती, कॉन्टॅक्ट नव्हती. गेलो, वहिनीला शांत केलं, म्हटलं तू शांत राहा. दादाला भाऊला फोन केला, ते ऑन द वे म्हणजे बेलापूरच्या आसपास असतील, त्यांना फोन करून सांगितलं अशी घटना घडलीय, मी दवाखान्यात घेऊन आलो, तुम्ही काळजी न करता इथे या. मग अशा प्रसंगाच्या वेळेला आम्ही तिघांनी ज्या पद्धतीने ती घटना हाताळली, म्हणजे वेळ अशी आली की त्या 1.5-2 वर्षाच्या बाळाच्या पायावर सर्जरी करायचं काम आलं, आणि ज्या वेळेला डॉक्टरांशी बोलून आम्हाला फक्त पेमेंट करायचं होतं, थोडेसे पैसे कमी पडत होते, कारण की अचानक घडलेली गोष्ट होती. मग काय करायचं अशा कठीण प्रसंगी? हेल्थ इन्शुरन्स होतं, पण ते इमिजिएट प्रोसेसनं होणार नव्हतं. मग मी ठरवलं की काही झालं तरी घटना फक्त पप्पांपर्यंत, कारण की आईला हे कसं ते हे करणार, त्याला रिॲक्ट करणार. मग पप्पांना कॉल केला आणि सांगितलं, पप्पा अशी घटना घडली आहे, आता ती सर्जरीची वेळ आहे आणि डॉक्टरांना जे काही फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायचे सगळं झालं, तर कसं करायचं? ते म्हणाले तू काही टेन्शन घेऊ नको. त्यांनी तात्काळ तिकडनं पैशांची जी अडचण होती थोडी, ती पूर्ण केली, ते केलं, पण त्यांचं मन रमेना तिथे. म्हणजे असे प्रसंग होते, कठीण प्रसंग, ज्याच्यामुळे विभक्त जर राहिलो असतो तर कदाचित त्याला खूप मोठा लॉस झाला असता. पण एकत्र असल्यामुळे अशा प्रसंगी ह्या गोष्टीचा असा पण फायदा होऊ शकतो. म्हणजे तेव्हापासून मग आमच्यामध्ये जे एकी होती ती बॉन्डिंग जी होती ती अजून स्ट्रॉंग झाली. मला एक आठवत आहे की वडिलांचे विचार किंवा वडिलांचा जो जीवन प्रवास आणि वडिलांच्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी मला तुम्ही अंधारा रात्रीचे स्वप्न, तर ते एक पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्याच्याबद्दल आणि तुमच्या इतर पुस्तकांबद्दल सुद्धा जरा मी नक्की सांगतो. एक छोटीशी गोष्ट सांगायची, ही माझी स्टडी रूम. माझा तो एक वेगळा भाव मी जपलेला आहे. माझ्या परिवारामध्ये, माझ्या सुनांमध्ये, मुलांमध्ये, विशेषतः सुनांमध्ये हे जे वेगवेगळे आनंदाचे क्षण, टिपण्याचे क्षण मी तिथून टिपत असतो. बरोबर, कारण सुरुवात येणे केलेली. माझ्या वेळा गोळीची वेळ असेल, नाश्त्याची वेळ असेल, जेवणाची वेळ असेल, आरामाची वेळ असेल, तिने जपलेली. ती माळ हिच्या गळ्यात टाक. म्हणजे ते जे शेड्यूल आहे परफेक्टली मेंटेन झालेला. आता नातवंड आहे, मग मी तिथे, मग सकाळी 8 वाजता माझं ऑफिस सुरू होतं, ते 11, 11:30, 12 वाजेपर्यंत. पण एखाद्या वेळेस मी जर काम, लिखाणाचं काम, वाचनाचं काम घेतलं नाही, तर माझे नातवंड त्याचं, विशेषतः माझी जी नात आहे सांगोली, हे दोघे तर विचारलं, बाबा आज तुमचं ऑफिस नाही, तुमचं काम नाही का? काय बेटा तुम्ही आज लिहित नाही? ही आवड त्यांना सुद्धा कळली आहे, नातवांना सुद्धा कळलंय. हा तिथे माझ्या तिकडे आला की बाबा हे जे पुस्तक आहेत ना, ही माझी आहे. होय बेटा तुझीच आहे. मग ती सगळी वाचणार आहे. बिलकुल ते पुस्तक काढून वाचणार. तो छोटा आणता आता 2-2.25 वर्षाचा, तो आला तर काय फोटो दाखव, म्हणजे त्याच्यामध्ये उगीच खुशाली मारायची गोष्ट नाही. पण माझा तो 2.25 वर्षाचा नातू आला आहे, तो टेबलवरती चढतो आहे. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो, बाबा पुस्तक त्याला पुस्तक द्यावं, उलट सुलट करून तो स्वतः वाचतो, हास्य करतो, आणि माझ्या हातात जसं पुस्तक आहे तसं तो पकडतो. स्टाईल काय म्हणजे मोठी नाक, हा, आणि तो धाकटा सुद्धा. म्हणजे आता तो टाइमपास आहे, विरंगुळा आहे, पण त्यांच्या मनामध्ये हे विचार आहे की बाबा वाचन करतायत म्हणजे आपण वाचायला पाहिजे. म्हणजे हे पुढच्या पिढीकडे कसं जातं की जे आजोबा करतात ते त्यांचं कसं लिखाण आहे, वाचन आहे, कसं आपण कदाचित उद्या ते लिखाण करतील, उद्या ते अजून काही चांगलं वाचतील, पण हे त्यांच्या या बघून बघून म्हणतो ना की आपण मुलं सगळं ऑब्झर्व करतात आणि त्याच्याप्रमाणे वागतात. तर हा एक एकत्र कुटुंब पद्धतीचा खरं फायदा आहे. मला जसं छंद आहे तसंच माझ्या नातवंडाला सुद्धा छंद मी लावतो, ड्रॉइंग. ते 15 दिवस महिन्यातून त्यांना ड्रॉइंग बुक आणि कलर बॉक्स घेऊन द्यावा. माझ्याकडून कमिटमेंट, बाबा ते संपली. हो बेटा, ते त्यांच्या मनाने जे काही करतात
मग ड्रॉइंग असेल, मग तिरंगी झेंडा असेल, सुरू असेल, त्यांच्या मी त्यांना सांगतो तुम्ही ते समोर पाहायचं, त्या पद्धतीने का मग या समोरच्या इमारती त्या बरोबर मजले ते काढतात, पण त्यांच्या संकल्पनेनुसार. मी कधी सांगत नाही का, फक्त सांगतो की तुम्ही या पद्धतीने करावं. मग नदी काढणार, डोंगर काढणार, सूर्य काढणार, इमारती काढणार, म्हणजे या पद्धतीने कोणते काम असतात. त्यांना सेल्फ डेव्हलपमेंट होण्यासाठी ती फक्त दिशा देतो, पण त्यांच्या मनाप्रमाणे मला करावंच लागतं. ते येऊन जातं बाबा ते संपलं, हे यांना विचारत नाही, पण ते आमच्याकडे येतं. ते एक वेगळं म्हणजे नातवांचं सुख खरं बघायला गेलं तर इतकं वेगळं असतं ना. नाही, त्यांना एक दिवस जर नाही आला, आता हा तिथे राहतो सुद्धा, दिवसभर तो इथेच राहतो. तो ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तो नाही आला तर दिवसातून 4 फोन करणार, बाबा मला यायचंय, बाबा मला यायचंय. पप्पा काय नुसते कामच करतात, मम्मी अजून आली नाही. आमच्या आयुष्य एक दररोजच्या दिवसातली एक गोष्ट म्हणजे अशी, कधी पप्पा, कधी आई, कधी मी त्याला सोडायला जातो, स्कूल बसमधून जातो. त्याला स्कूल बसमध्ये बसल्याशिवाय बाय केल्याशिवाय त्याला करमत नाही, पण ती स्कूल बस पुन्हा युटर्न घेऊन जाते. जर त्याला जर इथे गॅलरीमध्ये आम्ही जर बाय करताना नाही दिसलो तर संध्याकाळी आल्यावर पहिले कंप्लेंट करतो की मी गेलो, स्कूल बसमध्ये बसून गेल्यानंतर तुम्ही मला बाय करायला थांबला का नाही. हे त्याची डिमांड आहे. ज्या दिवशी नसेल त्या दिवशी भांडण करतो तो, तुम्ही का नाही दिसले. म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा किंवा म्हणजे तुमच्या मुलांना या आता येणाऱ्या पिढीला सुद्धा आजी आजोबा पाहिजे. म्हणून मला तर असं वाटतं की याच्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती फार महत्वाची आहे. म्हणजे मुळात म्हणायचंय काय मला की आज तुम्ही ती सगळं जपलेलं आहे, नाती जपलेली आहेत, ही या पिढीने जपली, या पिढीने जपल्यामुळे पुढची पिढी बघते, तेही जपतायत. पण मला आज वैनी तुम्हाला असंही विचारायचंय की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आज तुम्ही या सुनांना घेऊन राहताय सगळं, तर कधीतरी असं काही होतं का की त्यांचे विचार वेगळे वाटतात पण तुम्हाला तुमचेच विचार करायचे असतात, तुमचंच म्हणणं सांगायचं असतं, असं कधी होतं का? किंवा तुम्हाला सुनांना सुद्धा मला पुढचं असंही विचारायचंय की यांचे संस्कार किंवा यांची मूल्य तुम्ही आज पुढे घेऊन जाताय किंवा तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी यांचे विचार योग्य वाटतात, तर काय असा अनुभव काय तुमच्या दोघींचा, काय सांगू शकाल? नाही असं तर काही नाही. समजा असं होतं कधी कधी, कारण हे नवीन पिढी आहे, पूर्ण नवीन पिढी आहे. आता ते त्यांच्या मनामध्येच ठेवलेलं आहे, माझ्यापर्यंत नाही आलं. बरं, हे त्यांचं मत झालं. त्यामुळे तुम्ही त्यांना छान सामावून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्या आई झालेल्या, त्यामुळे त्याचं असं मला कधी सांगितलं पण नाही की बाकीच्या बायका असे करतात तसे करतात, हे मत आम्ही जाणार. पण तसं त्यांनी कधी गेलं नाही. गेलं तर आमची पूर्ण फॅमिली सोबत असते, कुठेही जाऊ द्या. एक वेळेस कधी कधी माझं असं म्हणणं असतं की जा तुम्ही, मी नाही येत, आम्ही दोघे घरी थांबतो. पण ते नाही त्यांना पटत, ते त्यांना पाहिजे. तुमचं काय दोघींचं मत? तुम्हाला काय वाटतं की आज यांचे जे संस्कार आहेत, त्यांची जी मूल्य आहेत, त्याचा तुम्हाला तुमच्या मुलांवर चांगले परिणाम होतील असं कसं वाटतं? काय वाटतं? आई वडिलांनी जी आम्हाला मूल्य दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं की आम्हाला त्यांच्यामुळे जबाबदारीची जाणीव झाली. जबाबदार व्यक्ती, जबाबदार नागरिक म्हणून आम्ही लोकांच्या समोर आलेलो आहोत. नंतर त्यांच्यामुळे आम्हाला शिस्त आणि आदर कसा करायचा, दुसरं म्हणजे जे थोर व्यक्ती आहेत त्यांचा आदर कसा करायचा ते त्यांच्यामुळे आम्हाला शिकायला मिळालं. त्यानंतर समाजासमोर समाजाची आपण बांधिलकी कशी राखायची, म्हणजे आता खूप सारे असे प्रसंग असतात, त्या मोठे मोठे इव्हेंट असतात, तेव्हा आम्ही एकत्र सोबत जातो, तर त्यावेळेस कसं वागायचं, कसं राहायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्याकडून शिकायला मिळतच. दिवाळी असू द्या, होळी असू द्या, माझं एक असं असतं, तीज पण असतो आमचा श्रावण महिन्यामध्ये. ते 10 दिवसाचा कार्यक्रम असतो आमचा. कुठला कार्यक्रम? तीज म्हणून. ते आमच्या बंजारा समाजातच असतो, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये असतं. जिथे आमच्या बंजारा समाज असेल तिथे ते श्रावण महिन्यामध्ये तीज त्योहार म्हणजे हा एक सण आहे आमचा. त्याच्यामध्ये कुठे 9 दिवसाचं असतं, कुठे 10 दिवसाचं असतं. पण ते सुना माझे तिन्ही असल्यामुळे ते माझ्या सोबतच असतात. ते नाचणं, त्यांचं पूर्ण हे करणार, ते त्याला ते कसं वाढवायचं असतं, त्याची पूजा कशी करायची असते, ते नृत्य कसे करतात. आता यांनी सगळं आता एवढे शिकलेले आहेत, म्हणजे माझ्या पक्षीने 10 पट जास्त शिकलेले आहेत. पण तिने सुना माझे नाचणार, गाणार,
आणि ते नाही की जर घरी राहिली तर दुसरी म्हणणार अगं ते वंदना नाही आली, ती दीपा नाही दिसत आहे, आता हिला थोडं मागे बरं नव्हतं वाटते तर ती आली नव्हती. मग सगळे तिथे विचारायला लागले की दीपा दिसत नाहीये, प्रिया दिसत नाहीये. पण यांचं सगळ्यांचं तिघींचं असं असतं. आणि शेवटी मुलं पण माझे तसे नातवंड, ते डपडा आमचं डपडा असतो डप असतं ते डप ते वाजवणार, त्याच्यावर बायका नृत्य करणार. त्यामुळे ह्या पाहिजे ही तुमची संस्कृती आज ही पिढी पुढे नेते. या कार्यक्रमानिमित्त जे लोक आमचे जमा होतात त्यांनाही माहितीये की यांचं परिवार एकत्रच असतं. कुठल्या कुटुंबामध्ये एकटे दुकटे कधी दिसत नाही, तर कोणी नाही दिसलं तर बाबा आज का नाही आली आहे, म्हणजे कसं त्यांना पण एक कार्यक्रमामध्ये उत्साह येतो. कारण की ते त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींना आमच्या कुटुंबाचा एक आदर्श दाखवतात की जाधव साहेबांचं जे कुटुंब आहे ते कसं आहे. कारण की आजच्या तारखेला एक छोटंसं उदाहरण देईल की जेवढेही आम्ही शासकीय वसाहतमध्ये बांद्रामध्ये राहत होतो आणि आमच्या समाजातले काही अधिकारी तिथे होते, राहत आहेत, रिटायर झालेत बरेचसे. तर कसं आहे की आमचा आदर्श म्हणजे फक्त एकत्र कुटुंब पद्धत म्हणूनच नाहीये, तर आमच्या कुटुंबाचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल ज्या आमच्या समाजातले लोक अधिकारी वर्ग त्यांच्या मुलांना सांगतात की जाधव साहेबांची मुलं ही आज एकत्र तर राहतातच आहेत, सगळ्यांना आदर सन्मान देतातच आहेत, प्रत्येक कुटुंब कार्यक्रमामध्ये दिसतातच आहेत, पण जाधव साहेबांची मुलं इतकी शिक्षित आहेत, पदवीधर आहेत, पदव्युत्तर आहेत, तर आमच्या कुटुंबाचं जे आज नाव घेत आहेत इतर याच्यामध्ये सुद्धा, तर ह्या दोन कारणामुळे जास्त घेत आहेत की एकत्र कुटुंब पद्धत मुंबईसारख्या शहरामध्ये असून सुद्धा राहत आहेत आणि प्लस जे विवाह असतील इंटरकास्ट न करता त्याच समाजातल्या मुलींसोबत विवाह करून, कारण की आजच्या याच्यामध्ये ते दिसून येत नाही. आणि मला एवढंच म्हणायचं, इंटरकास्ट असो किंवा आपल्या समाजातल्या मुलींचं असो, फक्त एकत्र कुटुंब म्हणजे ती सुनेला आपल्या सोबत घेऊन जाणं, त्यांचे विचार ऐकणं आणि आपण आपले विचार त्यांना सांगणं आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र राहणं की जेणेकरून ही पिढी आपण राहिलो एकत्र, आपली पुढची पिढी राहतेच आहे आणि त्याच्या पुढची पिढी त्यांनी सुद्धा एकत्र राहावं. त्याचे किती फायदे हे तुमच्या सगळ्यांकडनं खरं या सगळ्या संवादातनं जाणं. म्हणजे असं की मुलांनी आता याचं लग्न ठरलं, त्यांनी सुरुवातीला बघितलं पण नाही केलं, आम्ही ती एकच बघितली, त्याच्यामध्येच आई वडिलांनीच ठरवलेलं आम्हीच दोघांनी केलं की आम्हाला ही सून म्हणून पसंत आहे आणि दादा दुसऱ्या मुली नाही बघितल्या, पहिलीच मुलगी पसंत केली आणि मला मुलगी पसंत आहे. तुमच्यावर विश्वास आणि तुम्ही जे बघितलं असेल ते योग्य आहे हे महत्वाचं. त्याच्यामुळे हिने पण सिग्नल दिला, मग आमच्या दोघांच्या सिग्नल काही पुढे कुठलीच पाहणी नाही की बोलणी नाही की काहीही नाही. 2 नंबरची पण तसंच झालं, हिचं पण तसंच झालं. म्हणजे सुरुवातीला मुलांनी कधी बघितलंच नाही, तर त्यांनी फक्त ते आम्ही बघितली, त्यांना असं सांगितलं, नंतर त्यांनी बघितलं, त्याच्यामध्येच हे. तो आता खरं तर तुमच्या कुटुंबाबद्दल तुमचे काही मित्रपरिवार आहेत तर ते काय म्हणतात ते आपण थोडक्यात ऐकूया. इतरांचं काय म्हणणं आहे तुमच्या कुटुंबाबद्दल? नक्की. भारत हा एक कुटुंब वात्सल्य देश असून आपली संस्कृती, परंपरा आणि संस्कार हेच आपले शान आहे. त्याच परंपरेमधला एक भाग म्हणजे एकत्रित कुटुंब. आमचे एकत्रित कुटुंब म्हणजे सासू सासरे, दीर जावा आणि मुलांनी भरलेले एक सुंदर गोकुळ. या गोकुळातील प्रत्येक क्षण आणि दिवस हा आनंदाने भरलेला असतो. एकत्रित कुटुंबाकडून मिळणारी साथ क्षणोक्षणी खूप महत्वाची असते. मी जरी नोकरीसाठी बाहेर असेल तरी मला माहीत असते आपल्या मुलांचे संगोपन हे आपल्याच घरातील व्यक्ती करते. त्यांना संस्कार की आपल्याच घरातील व्यक्तीकडून मिळते. त्याचे आनंद आणि समाधान हे मनातच असतेच. मला ऑफिसला जात असताना कधीही हा प्रश्न पडत नाही की मुलांना कुठे ठेवायचे. एकत्रित कुटुंबामध्ये हा प्रश्न कधीच येत नसतो. आपण बाहेर असतो, पण आपली मुलं कुटुंबाच्या छत्रछायेखाली असतात. त्यामुळे बाहेरील कामं व्यवस्थितपणे पार पाडता येतात, कसलीही काळजी न करता. एकत्रित कुटुंबामध्ये सर्वांचा भावनिक आधार मिळतो, एकमेकांची साथ मिळते. कुठल्याही कामाच्या जबाबदाऱ्या ह्या वाटून घेतल्या असतात, मग ती आर्थिक असो, च्या घराच्या जबाबदाऱ्या असो, च्या मुलांच्या. त्यामुळे एकाच खांद्यावरती पूर्ण घराची जबाबदारी येत नाही. तसे बघितले तर एकत्रित कुटुंब हे चित्र आजकाल फार कमी घरात बघायला मिळते. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे आपल्याला वडीलधाऱ्या माणसांचा अनुभव मिळते, मार्गदर्शन मिळते, एकमेकांची साथ मिळते.
कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करायची मानसिक ताकद आपल्याला मिळते. त्यामुळे एकत्र कुटुंब हा प्रकार सर्वोत्तम आहे असं माझं मत आहे. धन्यवाद. जाधव साहेबांच्या परिवाराबद्दल सांगायचं म्हणजे काय, की त्यांचे 3 मुलं, ब्रह्म विष्णू महेश्वर असारखे 3 मुलं, त्यांच्या सूनबाई, एवढा त्यांचा मोठा परिवार आहे. एकत्र कुटुंब पद्धती जर शिकायची असेल तर जाधव साहेबांकडून त्याच्या परिवाराकडून शिकायची आपल्याला. त्याच्या घरामध्ये एकंदर 12-13 लोक आहेत, पण त्याच्या घरा संपूर्ण सांभाळणारी म्हणजे आमची जाधव साहेबाची अर्धांगिनी ताई ज्योतिताई ही, आणि त्यांना सपोर्ट देणारे जाधव साहेब. हे एकत्र कुटुंब पद्धतीचं हे चांगले वातावरण निर्माण केलेलं आहे की आमच्या समाजामध्ये असं नाहीच कुठे. आजकालची तर आपण बघतो या मुंबईच्या जीवनामध्ये धकाधकीच्या की एकत्र कुटुंब पद्धती कोणी राहणार नाही. आजकालची मुलं लग्न झाली की लगेच 4-5 दिवसापूर्वी झालं किंवा 1 महिना तर त्याच्या बायकोला ते पोरांना घेऊन ती वेगळंच राहतात. पण जाधव साहेबाची परिस्थिती अशी घराची पाहिलेली आहे तर फार वातावरण चांगलं आहे की ह्या वयामध्ये बी ते शिवारवृत्त असताना बी जाधव साहेब लेखक कवी ही त्यांचं रोजचं दैनंदिन कार्य चालूच असतो त्यांचा. पण जाधव साहेबाच्या परिवाराबद्दल मी एवढा बोलू शकतो की एकत्र कुटुंब पद्धती जर पाहिजे असेल तर जाधव साहेबाच्या घरी जाऊन पाहा, एवढंच बस. मित्रांनो, आजची कुटुंब व्यवस्था ढासळत चाललेली आहे. हम दो हमारे दो इतक्या मर्यादित आता कुटुंब झालेलं आहे. आणि माझे एक मित्र आहेत राजाराम जाधव, त्यांना 3 मुलं आहेत, शरद, जीवन आणि बंटी. 3 मुलं आहेत. 3ही मुलं उच्च शिक्षित आहेत, चांगल्या पदावर नोकऱ्या करतात, आपल्या क्षेत्रामध्ये करिअर करतात. ह्या 3ही मुलांची लग्न झालेली आहेत. आणि हे सर्व जाधव साहेब, त्यांची मिसेस, हे 3 मुलं, 3 नातवंड, असा सगळा परिवार एकत्रितपणे राहतो आणि ते पण आनंदाने राहतो. हे सांगायचं खरंच म्हणजे मला आनंद वाटतो. 3ही मुलं अत्यंत विनयशील, सर्वगुण संपन्न अशा प्रकारचे आहेत. त्यांचं आपसात म्हणजे भावाभावावर एवढं प्रेम आहे. अशा प्रकार म्हणजे आम्ही त्यांना म्हणत असतो, आपण म्हणतो ना विठू माझा लेकरवाळा, तसा जाधव साहेब आमचा हा माणसाच्या घराड्यात आणि फॅमिलीमध्येच अडकलेला असतो. अशा प्रकारच्या एकत्रित परिवाराचा म्हणजे आम्ही अनुभवलेलं सगळ्याला, तर सगळ्यांना हा अनुभव यावा की याच्यापासून तुम्हाला आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे. हे कशी लोक आनंदाने राहतात आणि कोणाला न दुखवता किती प्रेमाने. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाधव साहेबांनी त्या मुलावर तर संस्कार केलेला आहे, पण आमच्या ज्या वहिनी साहेब आहेत, ज्योती वहिनी, त्यांनी सगळं कुटुंब ह्या स्वतःच्या ह्याच्यावर स्वभावाने ह्या सुनांना बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या सुनाला असं वाटत नाही की अरे हे आमची सासूबाई आहे. ती एवढे प्रेम देतात त्या 3ही मुलींना, सुनांना वाटतं की ही आमची आई आहे. म्हणजे ह्याचं सगळं क्रेडिट जसं जाधव साहेबाचं आहे तसं त्यांच्या बिशीत त्यांच्यापेक्षा जास्त आहे. धन्यवाद. तर या सगळ्या गोष्टी आहेत, आपण ऐकलं की काय म्हणतायत. सगळ्यांनाच खरोखर तुमची एकत्र कुटुंब पद्धती आणि त्याचे फायदे हे सगळ्यांना जाणवलेले आहेत. तर मला तुमच्या परत पुस्तकांकडे यायचं आहे की तुम्ही जे वडिलांचं विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवणार, त्यांच्या विचारातनं उत्तराई होणं किंवा त्यांच्या आता त्यांनी जे तुमच्यासाठी केलेलं आहे त्यातनं उत्तराई होणं म्हणून तुम्ही ते पुस्तक लिहिलेलं आहे, अंधारे यात्रेचे स्वप्न. तर ते आणि त्याच्यानंतर अजून तुमची जी पुढची पुस्तकं आहेत आणि येणारी काही पुस्तकं आहेत की त्या पुस्तकामागचा उद्देश हे जर सांगितलं तर बरोबर. आणि याच्याबरोबर मला अजूनही एवढंही म्हणायचंय की पप्पांना खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत जाधव साहेबांना, तर त्याच्याबद्दलही जर सांगितलं तुम्ही तर प्रेक्षकांना फार आनंद होईल. वाचन आणि लिखाणाचा जो माझा छंद आहे माझ्या विद्यार्थी दशेपासूनच. कारण काय की मी ज्या महाविद्यालयामध्ये आणि ज्या प्राध्यापकांच्या सहवासात होतो, आमचे डॉक्टर गवा करंदीकर मराठीचे प्राध्यापक होते आणि प्राध्यापक नरहरी चिंतामणी अप्पा मार्जने हे संस्कृतचे प्राध्यापक होते. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचाराने
माझ्यामध्ये जो एक बदल झाला, वाचनाचा छंद, लिखाणाची सुरुवात, लिहायचं कसं, कोणत्या विषयावर लिहायचं याची सुरुवात त्यांनी माझ्याकडून करून घेतली होती. आणि तो छंद मला विद्यार्थी दशेपासूनच लागला. आणि ह्या छंदामुळे मला वाचनाचा असा छंद जडला की पुस्तकाशिवाय मी माझ्या प्रवासात सुद्धा राहत नाही. आणि जेव्हा मी आता हल्ली माझ्या बेडच्या उशीखाली मी पुस्तकं ठेवत नाही, कुठलं घेतच असतं, तर माझ्यासोबत पुस्तकं असतात. अनेक लेखकांची माझ्याकडे पुस्तकं आहे. हे संपूर्ण कपाट सुद्धा ते पूर्ण याच्यामध्ये आहे. वेगळं जायचे एवढी मोठी ब्रीफ केस घेऊ, त्याच्यामध्ये फक्त एक डब्बा आणि बाकी पुस्तक आणि पेपर. त्यामुळे हा वाचनाचा छंद आणि या छंदातून मला लिखाणाची आवड निर्माण झाली. पहिले माझं 2004 मध्ये वादळ वारा नावाचं काव्यसंग्रह तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते त्याचं विमोचन झालं. त्यानंतर वाळवंटाचे संदीप प्रकाश म्हणून आहे, ते माझ्या गावचे मी लहानपणामध्ये जे काही चरित्र बघितले, गावातली माणसं वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या विचारांची, ह्या माणसाचं मी जेव्हा मुंबईमध्ये राहूनही विचार करतो माझ्या गावात, अजून माझं लक्ष कुठे असतं, माझ्या गावातच माझं लक्ष असतं, कोण काय करत असेल, कोण कसं आहे काय, तर हे माझं संपूर्ण वाचन माझ्या गावातल्या लोकांच्या बद्दल, अशा निवडक लोकांबद्दलचं एक वाळवंटाचं संदीप प्रकाश नावाचं एक पुस्तक आहे, कथासंग्रह आहे. हे दोन्ही पुस्तकं झाली. माझी सेवाकालीन याच्यामध्ये मला फारसं लिखाण करता आलं नाही, पण माझं काहीतरी लिखाण सुरूच असायचं. मग सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या वडिलांचे विचार, माझ्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, माझ्यासाठी केलेले कष्ट, मला दिलेली प्रेरणा, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. आणि मला नंतर वाटायला लागलं की माझ्या वडिलांनी मला जे दिलंय, अमूल्य देणगी दिलेली आहे, मला इथपर्यंत आणलं. आणि आज जे माझ्या घरामध्ये आनंद आहे, जो काही आज माझ्या घरामध्ये संपूर्ण त्याला काय म्हणतो तर आनंदी आनंदाचा अवस्था आहे, गोकुळ मिळाली, तो जो गोकुळ माझ्या घरामध्ये नांदतोय ती त्यांची पुण्य आहे, माझ्या आईवडिलांची पुण्य आहे. म्हणून मी हे पुस्तक आहे, हे पुस्तक वडिलांच्या नावाचं आहे, हे अंधार यात्रीचे स्वप्न, की जे माझ्या वडिलांचं जीवन चरित्र, त्यांचं चरित्र लिहिलं. आणि हे चरित्र मॅडम एवढं प्रसिद्ध झालंय की माझ्या समाजातल्या नाही, अनेक समाजातल्या मित्रांनी ही पुस्तकं घेतलेली आहे. ही त्याची दुसरी आवृत्ती आहे. आणि दुसरी आवृत्ती मी न्यूज स्टोरी टुडेच्या माध्यमातून प्रकाशित केली. हा मला एक वेगळा आनंद वाटतो. आणि मला वाटतं अजिंक्यवर सुद्धा आपल्या न्यूज स्टोरी टुडेच्या माध्यमातूनच आपण हे दोन्ही पुस्तके केली. चंद्रकला कादंबरी केली, कोणते सामाजिक वैज्ञानिक केले. म्हणजे हे जे पुस्तक आहे, माझी आजपर्यंत 8 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. आणि 6 पुस्तक माझ्या हातात आहे. आणि पुढची 3 पुस्तकं आणखी माझ्या वर्क सुरू आहे. पण मला अजून एक असं विचारायचं याच्यातनं की मला वाटतं तुमचं एक आगामी पुस्तक जे येतंय की जे तुम्ही सुनांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना जे विचार दिलेले आहेत, त्याच्यावर एक मला वाटतं कुठलं तरी पुस्तक तुम्ही काढता असं मी ऐकलं होतं. त्याच्याबद्दल एक माझ्या मुलांच्या महाविद्यालय शिक्षणाच्या दरम्यान मी जे मुलांशी संवाद साधायचो आणि संवाद साधताना त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचो. त्या पुस्तकाचं नाव आहे आपुलकीचा झरा. अच्छा. आपुलकीचा झरा हा जो पुस्तक आहे, हे केवळ माझ्या मुलांच्या बद्दलच नाहीये, माझ्या त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात मी जे लिखाण केलेलं, त्यांना पत्र पाठवणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे, कधी मराठीत पाठवायचं, कधी इंग्रजीमध्ये पाठवायचं. इंग्रजीत पाठवलं तर नाही, इंग्रजीतच उत्तर द्यायला, मराठीत पाठवलं तर मराठीमध्ये. तर हा मी प्रघात माझ्या मुलांसोबत केला. तर अशा पद्धतीने मी मुलांमध्ये ही एक आनंद यात्रा, वाचनाची गोडी. आणि त्यामुळे हे जे पुस्तक आहे आठवणीचा झरा, हा आठवणीचा झरा पुढे मला वाढवायचा आहे. आणि हा जरा माझ्या मुलांपर्यंत सीमित राहणार नाही, माझ्या नातवंडापर्यंत पर्क्युलेट होत जाणार, तो पातळत जाणार आणि तो पुढे पुढच्या पिढीमध्ये जाईल. आणि समाजामध्ये सुद्धा आनंदाचा झरा वाहत राहील, हा माझा दृष्टिकोन आहे. खरं. आणि यासोबतच मला तुमच्या इतर तुम्हाला जे पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्याबद्दल जर सांगितलं तर बरं होईल. माझ्या 2-3 पुस्तकाला पुरस्कार मिळालेला. त्यामध्ये माझा वादळ वारा नावाचा जो काव्यसंग्रह आहे, त्याला महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप
दिल्लीच्या एका संस्थेकडून त्याला पारितोषिक मिळालं. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित त्यांच्या हस्ते आणि त्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून ते पुरस्कार देण्यात आला. त्याच्यानंतर मला माझं जे अजिंक्यवीर नावाचं पुस्तक आहे, अजिंक्यवीरला कोकण मराठी साहित्य परिषदेचा हा जो पुरस्कार आहे 2023-24 मध्ये मिळाला, तर तो पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहेब यांच्या हस्ते चंद्रकला कादंबरीला सुद्धा विशेष पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे असे अनेक पुरस्कारांची मानकरी पुस्तकं ठरले. आणि माझे जे पुस्तक आहे विशेषतः सामाजिक विचारावरती माझं लिखाण असावं, जसं हुंके सामाजिक वेदनेचे, वाळवंटातील संधी प्रकाश, त्यानंतर चंद्रकला, हे सगळे सामाजिक विषयावरचे पुस्तक आहे. तुमचे पुरस्कार असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, तुम्ही सगळ्या ठिकाणी एकत्रच जातात, बरोबर? कारण एकत्र राहणे आणि एकत्र जाण्याचा जो वेगळा आनंद असतो, पुरस्कार घेणं असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, तुमची ही जी फॅमिली तुम्ही सगळं एकत्र. तुम्हाला मंडळी हेही म्हणायचंय की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती, आता तुम्ही यांच्या सगळ्यांचे विचार ऐकलेच असेल की त्याच्यानं तुम्हाला नक्कीच वाटत असेल की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्यांचे जे मूल्य आहेत, त्यांचे जे संस्कार आहेत ते पुढच्या पिढीकडे जातात आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते आपल्या पुढच्या पिढीला मिळतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती चांगली का विभक्त कुटुंब पद्धती चांगली? तुम्ही विचार करा, तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला द्या. आणि तुम्हाला सगळ्या जाधव कुटुंबियाचे मी खास आभार मानते की तुम्ही आज या आमच्या सेगमेंटमध्ये आलात आणि तुमची ही एकत्र कुटुंब पद्धती कशी आहे आणि तुमचे विचार आज आम्हाला सांगितलेत, त्याबद्दल न्यूज स्टोरीतर्फे मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मानते. आम्हाला आनंद आहे की आज अलकाताई भुजबळ जाधव परिवारांचे विचार ऐकून घेण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती काय आहे आणि ती समाजासाठी कशी उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासंदर्भात आमची मतं घेतली, मनोगत आम्हाला व्यक्त करायला लावलं. आणि परिवारासंदर्भात, एकत्र परिवारासंदर्भात आजच्या सामाजिक चळवळीमध्ये म्हणा किंवा सामाजिक जीवनामध्ये जे वास्तव आहे, एकत्र कुटुंब पद्धतीला म्हणजे कसं एक मापन आहे, माप आहे, तो मापदंड विचारात घेऊन संपूर्ण परिवाराची आपण आज मुलाखत घेतली. त्याबद्दल माझ्या परिवाराकडून आपले मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय बालाजी. तर मंडळी, तुम्हाला ही आजची आमची ओळख कशी वाटली त्याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवाच. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. धन्यवाद.